नमस्कार, मी प्रशांत अण्णासाहेब देशमुख कासेगाव गटातून आहे। आदरणीय प्रशांत मालकांचा माझा परिचय तसा फार अलीकडच्या काळातला आहे। 2017 पासून 16-17 पासून आहे आणि पंचायत समिती कासेगाव गणामधून मी पंचायत समितीला आदरणीय मोठे मालक आणि प्रशांत मालक यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली आणि मी त्यांच्या उमेदवारी दिलेल्याला खरं उतरून मला अतिशय चांगल्या मताने माझ्या गटातल्या लोकांनी मला निवडून दिलं। वास्तविक पाहता त्या काळामध्ये आमच्या कासेगाव गटातून आमदार भारत नाना भालके यांचे चिरंजीव जेडपीला विरोधात उभा होते आणि त्यांच्या विरोधामध्ये आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही त्यांच्या विरोधामध्ये लढले। रनिंग आमदारच्या विरोधामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने तिथं यश संपादन केलं आणि आमदारांना तिथं पराजय पत्करावा लागला। कारण प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्हाला अतिशय नवीन असं शिकायला मिळालं। अतिशय अभ्यासू आणि हुतकुरू असे असणारे आमचे नेते प्रशांत मालक परिचारक आहेत। त्यांचा उद्याच्या येणाऱ्या ह्या 15 तारखेला गोकुळाष्टमीला वाढदिवस आहे आणि त्यांच्या ह्या वाढदिवसाला मी माझ्या स्वतःच्या परिवाराकडून माझ्याकडून आणि माझ्या कासेगाव गटातून त्यांना शुभेच्छा देतो। खूप खूप वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा। प्रशांत मालकांची ओळख किंवा हे आम्हाला काही नवीन नाहीये, कारण मोठे मालक जिल्हा परिषदला कासेगाव गटातूनच उभा राहिले होते आणि माझे वडील आणि माझे चुलते या त्या गटातील प्रबल्य नेते होते। त्या टायमाला मालकाने उभा राहिल्यानंतर आम्ही असे औदुंबर पाटील गटाचा आमचा ग्रुप होता आणि स्वर्गीय बाळासाहेब देशमुख आणि स्वर्गीय अण्णासाहेब देशमुख हे दोघे त्या गटाचे एक प्राबल्य नेते होते आणि मोठे मालक उभा राहिलेत म्हणल्यावर खर्डी कासेगाव गट हा एक असल्यामुळं त्यांना मालक उभारलेत म्हणल्यावर आमच्या वडिलांनी आणि चुलत्यांनी अर्ज न भरता मोठ्या मालकांना बिनविरोध निवडून दिले आणि माझे आजोबा लोकल बोर्डाला सदस्य म्हणून होते आणि मालक ज्या टायमाला लोकल बोर्डाला उभारले तेव्हा सुद्धा माझ्या आजोबांनी मोठ्या मालकांना सपोर्ट करून त्यांना एक मत दिलं होतं। तेव्हापासून आमचे आणि त्यांचे संबंध होते। परंतु पंढरपूर तालुक्यामध्ये औदुंबर पाटील आणि सुधाकर मालक परिचारक 2 गट असल्यामुळं आम्ही औदुंबर पाटला गटाला होतो आणि ते परिचारक गट हा वेगळा होता। परंतु कालांतरानंतर भारत भालके विठ्ठलला सत्ता आली, त्यानंतर आमदार झाले। काही दिवसांनी त्यांचे आणि आमचे मतभेद झाल्यानंतर प्रशांत मालकांची जवळीक आली आणि आम्हाला जवळून अनुभवायला मिळालं की प्रशांत मालक हे किती अभ्यासू आहेत, त्यांचं विजन किती मोठं आहे, तालुक्याविषयी किती तळमळ आहे हे माझ्या लक्षात आल्यानंतर आता अलीकडच्या काळामध्ये शिकलेल्या लोकांना कळतं कोण चांगलं कोण वाईट, त्यामुळं त्यांचं मला अभ्यास करायला मिळाला आणि मला त्यांचं विजन आवडल्यानंतर 2016-17ला मी त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली आणि पंचायत समितीला मी त्यांच्या कडूनच उभा राहिलो आणि मला त्यांनी उपसभापती म्हणून पंचायत समितीला त्यांनी मला उपसभापती केलं आणि हे करत असताना तालुक्यामध्ये कोरोना काळात काम करत असताना प्रशांत मालकांचे जे विचार, त्यांचं विजन, त्यांचं अभ्यासू नेतृत्व हे त्यांचं ऐकून मी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं, कारण ह्यांचे विचार चांगले होते। तालुका आपला कसा झाला पाहिजे, पंढरपूर शहर कसं झालं पाहिजे। आज तुम्ही बघताय पंढरपूरमध्ये कुठल्याही गल्ली बोळात जावा तुम्ही, अतिशय चांगल्या पद्धतीचे रस्ते आहेत। गुरसाळे बंधाऱ्यावरनं पंढरपुरी जवळजवळ मला वाटतंय 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख लोकसंख्या पंढरपूर शहराची आहे आणि त्या लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून गुरसाळे बंधाऱ्यावरनं पाईपलाईन आणि पंढरपुरामध्ये मोठ्या टाक्या बांधून तिथं पाणी आणण्याचं काम एखाद्या इंजिनियरला जमणार नाही, पण प्रशांत मालकांचा एवढा त्या बाबतीमध्ये अभ्यास झालाय की मी जवळून बघितलंय की तिथून इथं मोटरला किती हेडची मोटर लागल, किती पाणी मारल, किती सेकंदाला किती पाणी मारल आणि त्या लोकांची पंढरपुरातल्या 1.5 लाख लोकांची तहान कशी भागल इतकं विजन असणारा हा नेता आहे। आणि आता विरोधकाला कुठंतरी नावं ठेवावं लागतात म्हणून विरोधक ठेवतोय, परंतु आज तुम्ही कित्येक वर्ष झालं बघताय पंढरपूर नगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता असणारे प्रशांत मालक आहेत। पंढरपूर तालुक्यामध्ये 8 जिल्हा परिषद गट आहेत, त्यापैकी 7 जिल्हा परिषद गट प्रशांत मालकाचे आहेत। 16 पंचायत समितीपैकी 14 पंचायत समिती प्रशांत मालकाचे आहेत। म्हणजे काहीतरी यांना विजन आहे, काहीतरी तालुक्याचं ज्ञान आहे म्हणून लोक त्यांच्या पाठीमागे आहेत। आज विरोधक किती बी त्यांच्या पाठीमागे बोलतात की तुम्ही गाड्या आणचाल, जीसीबी आणचाल, हार आणचाल, पण माणसं कुठून आणणार? मला सांगा, 8 जिल्हा परिषद पैकी 7 जर जिल्हा परिषद सदस्याचे निवडून आणायची ह्यांच्यात ताकद असेल कुठल्याही पक्षातनं, पांडुरंग परिवारातनं असू द्या किंवा पक्षातनं असू द्या,
16 पैकी 14 पंचायत समिती सदस्य आज हे निवडून आणतायत. एक हाती नगरपालिकेची सत्ता ही निवडून आणतेत. मग ही कोण देत आहे? जनता निवडून देते ना. कुठनं आली मत एवढी? ही लोकांना अनुभव आहे, समोर बोलतायत लोक, टीका करायची म्हणून करतायत. आणि टीका करणारी ही लोक बाहेरच्या तालुक्यात आमदार आहेत, थोडीच पंढरपूर तालुक्यात आहेत. तरी सुद्धा ही लोक परिचारकांना कुठेतरी प्रशांत मालकाला टार्गेट केल्याशिवाय, प्रशांत मालकांचं नाव घेऊन नाव ठेवल्याशिवाय मोठं स्वतः होत नाही. म्हणून ह्या केविलवाने हा प्रयत्न आहे. आपल्यातनं पंढरपूरसाठी काही कार्य झालं नाही. मग आता आपल्याला लोकांनी कसं ऍक्सेप्ट करावं? मग गट तट असतात. मग प्रशांत मालकाला कुठंतरी टार्गेट करायचं, कुठंतरी नावं ठेवायची. नावं ठेवताना सुद्धा असं राजकीय व्यासपीठ लागतंय असंही काही नाही. कुणाच्या वाढदिवसाला आलं तिथं प्रशांत मालकाला नावं ठेवायची, कुणाचं बारसं असलं तिथं नावं ठेवायची, कुठं घरगुती कार्यक्रम असला तिथंही प्रशांत मालकाला नावं ठेवायची. ह्याचा अर्थ असा होतो की त्यांना नावं फक्त ठेवायची आणि आपलं तिथं नाव मोठं करायचं, एवढंच आहे. ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. पण पंढरपूर तालुक्याचं वास्तविक पाहता 2009 पासून 2019 पर्यंत 2022 पर्यंत खूप पंढरपूर तालुक्याचं आणि मंगळवेढ तालुक्याचं नुकसान झालंय. का तर व्हिजन नसणारा आमदार त्या ठिकाणी या तालुक्यानं निवडून दिला. पर्यायानं त्या काळामध्ये जर मालक असते तर प्रशांत मालक असते तर निवडून आले असते. परंतु आपल्याला माळशिरस तालुक्यातल्या अकलूजचा उमेदवार लादल्यामुळं पंढरपूर तालुक्यातल्या आणि मंगळवेढ्यातल्या तालुक्यातली जनतेनं ती मान्य केलं नाही, आम्हाला बाहेरचा उमेदवार नको. म्हणून पक्षानं ह्यांच्यावर अन्याय केला. ह्यांची स्वतःची 25 वर्ष स्वतः मोठे मालक आमदार असताना, 5 वर्ष स्वतः मालकाने तात्या डेंगरेंना आमदार केला असताना, स्वतः मालक 6 वर्ष विधान परिषदेवर आमदार असताना 36 वर्षाचा त्यांच्याकडे आमदारकीचा अनुभव आहे. अशा लोकांना तुम्ही म्हणता माणसं कुठं नाही, ज्यांच्या घरात 36 वर्ष आमदारकी आहे अशा लोकांना म्हणजे फार बालिश असे विचार आहेत. अहो तुमची उंची किती, त्यांची उंची किती, आपण बोलतोय कोणाला, काय बोलतोय, ह्याचं जर आपल्याला ज्ञान नसेल तर ह्याच्या एवढं ह्या तालुक्याचं दुर्दैव काय असतोय. बऱ्याच वेळेला प्रशांत मालक विरोधकांना समोरच्याला उत्तर देत नाही, पण त्यांची तोफ पडून तुम्ही उत्तर देत असता. काय तुम्ही काय उत्तर देता? प्रशांत मालक हा शिकलेले, सुशिक्षित आणि चांगल्या घराण्यातून विचारवंतातनं जन्मलेले एक उमेदवार आहेत, एक नेतृत्व आहे. त्यांना असं कुणीही बोलावं आणि त्यांनी प्रत्येक टायमाला उत्तर द्यावं हे त्यांच्या बुद्धीला पटत नाही. त्यांना विरोधकांनी शिव्या जरी दिले तरी ती कधी उत्तर माघारी देत नाही. कारण त्यांना काय वाटतंय की आपण कशासाठी यांना बोलायचं, कशासाठी यांना उत्तर द्यायचं, काय ही कोण आहे म्हणून ह्यांना उत्तर द्यायचंय. उत्तर द्यायला त्याला त्या बरोबरीचा, त्या तोडीचा माणूस लागतो तर ते उत्तर देते. पण हे त्यांना त्या तोडीचे नाहीयेत म्हणून ते उत्तर देत नाहीत. त्यासाठी आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते आहेत. आम्ही कित्येक वेळा असं बोलतो, मालकाला भांडतो जाऊन, मालक विरोधक असे बोलायला लागलेत, मालक बोललं पाहिजे. मी बोलत नाही, तुम्ही पण बोलू नका. हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. त्याला आपलं नाव घेऊन मोठं व्हायचंय, होऊ देत. जनता सुज्ञ आहे. शिव्या दिल्या म्हणजे आणि लोक आम्हाला नावं ठेवली म्हणजे लोक त्यांना मतं देतात, हा त्याचा गैरसमज आहे. असे प्रशांत मालक आम्हाला समजावून सांगतात. परंतु आमचा जीव राहत नाही, आम्हाला सहन होत नाही. कारण आमच्या जर नेत्याला जर कोण नावं ठेवत असेल, आमच्या नेत्यावर जर कोण चिंतड्या उडवत असेल तर एक कार्यकर्ता म्हणून आमची जबाबदारी आहे की त्याला त्याच पटीत उत्तर द्यायचं. म्हणून आम्ही त्या पटीत उत्तर देतोय. पण आमच्या कार्यकर्त्यांची जिद्द आहे, पंढरपूर तालुक्याचं जनतेतून आमदार प्रशांत मालकाला एकदा करायचंय. हीच आमची मोठी त्यांना गिफ्ट असणार आहे. कारण आमची कायम आम्ही प्रगतीपथावर असतो, कायम आमचं काम चालू असते. प्रशांत मालक आमदार जरी नसले तरी स्वतः दुसऱ्यांना त्यांच्यात आमदार करायची ताकद आहे. अलीकडच्या काळामध्ये जातीपातीचं जे अलीकडच्या काळामध्ये थोडं लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालाय आणि त्यात प्रशांत मालकांचं दुर्दैव असं आहे की ते 5% जातीतल्या समाजामध्ये जन्माला आलेले आहेत आणि त्यांना अलीकडच्या काळामध्ये कारण नसताना, काम चांगलं असताना, विजन चांगलं असताना, कार्य चांगलं असताना की त्यांना टार्गेट केलं जातं की तुम्ही विशिष्ट जातीचा आहे म्हणून. आणि विरोधक प्रचाराचा मुद्दाच ते करते. आपण किती, ते किती, मागं पण 30 वर्ष त्यांना सत्ता दिली आपण,
आपण काय सुधारणार आहेत का नाही असा दुष्प्रचार करून त्याचं टार्गेट केलं जातं आणि त्याची शिक्षा मात्र प्रशांत मालकाला मिळते. परंतु अलीकडच्या काळामध्ये आम्ही नौजवान, आम्ही मराठा असेल, धनगर असेल, मुस्लिम असेल, अन्य सगळ्या 18 पगड जातीच्या बौद्ध समाज असेल, मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल, यांच्या प्रत्येक जाती धर्मामध्ये जाऊन आम्ही वस्तुस्थिती मांडली. हे पंढरपूर विधानसभामध्ये जातीपातीचं समीकरण नसून हे विकासाचा मुद्दा आहे आणि आपल्याला भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या तक्त्यावर जर आपलं नाव न्यायचं असेल तर व्हिजन असणाऱ्या नेत्यालाच आपल्याला वर पाठवावं लागणार आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये 2 टर्नला आपण बघतोय, पोट निवडणूक असेल किंवा कालची 2024 ची निवडणूक असेल, प्रशांत मालकाने जी ठरवलं तीच प्रशांत मालकाच्या विचाराचा आमदार आपण पंढरपूर विधानसभेमध्ये पाठवलाय. अहो, विरोधकांना काहीच जागा नाही. पंढरपूर तालुक्यामध्ये शिवसेनेचे नेते येऊ द्या, सगळ्याच्या पुढे आहेतच. भारतीय जनता पार्टीचे नेते येऊ द्या, सगळ्याच्या पुढे आहेतच. पुन्हा अजितदादा जरी आले तरी मी तिथं आहेच म्हणून अजून तुम्हीच सभेत सांगताय. काय तुमचे आचार, काय तुमचे विचार? तुम्ही जिथं तुम्हाला ज्या पक्षाने तिकीट दिलं त्याच्याशी तरी इमानदारीने काम करा. तुम्ही जिथं आहे तिथं तरी काम करा. जनतेचा विश्वास मिळवा. ज्या जनतेनं तुम्हाला निवडून दिलंय, ज्या जनतेनं तुमच्यावर विश्वास ठेवला, त्या तालुक्याचं तुम्ही काहीतरी विकासाचं बघा, तिथं काहीतरी पैसे आणायचं बघा. तिथं विरोधक आहेत त्यांना तोंड द्या. तुम्ही आता उद्या ज्याला जिल्हा परिषद पंचायत समिती तिथे किती निवडून जागा आणतोय त्याचा आधी बोला. तुम्ही 3000 रुपये दर देतो म्हणला, त्याचा आधी लोकांना पैसे द्या. कामगारांचे पगार मागच्या राहिलेत, कामगार उपोषणाला बसले, पुण्यात उपोषणाला बसले, तरी त्यांचे जीव गेले तरी तुम्हाला कळलं ना. त्याचे पगार द्या. उठायचं, प्रशांत मालकावर बोलायचं. अहो, प्रशांत मालकाची उंची एवढी आहे की वर्षातून 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री प्रशांत मालकाच्या घरी असतात, की जिथं तुम्हाला 2-2 महिना अपॉइंटमेंट मिळत नाही. आणि त्यांच्या एका फोनवर, एका मेसेजवर तालुक्याची अनेक कामं होते. तुमचं काय? तुम्ही उद्या जनतेपुढे काय सांगणार आहे? जाऊन काय काम केलं आता मला सांगा. 1 वर्ष होत आलं विधानसभेला, तुम्ही काय तुमच्या तालुक्यासाठी काम केलंय? विधानसभेमध्ये 4 प्रश्न मांडले म्हणजे हा विकास नाही. विधानसभेमध्ये तुम्ही काय आणलं तुमच्या माढा तालुक्यासाठी आणि दुसऱ्या तालुक्यासाठी, मोहोळ तालुक्यासाठी तुम्ही काय आणलं, माढा तालुक्यासाठी तुम्ही काय आणलं, हे तुम्ही पंढरपुराच्या जनतेला सांगावं. पण पंढरपूरच्या जनतेला सांगायची गरज नाही, माढ्याच्या जनतेला सांगावं तुम्ही. अशी आमची ठाम भूमिका आहे. तुम्ही दिल्या घरी सुखी राहा. मला तर त्यांना विनंती करायची आहे, विरोधक जरी असला तर त्याचं ज्ञान घ्यावं. विरोधक एखादा जर हुशार असेल, आपल्यापेक्षा बुद्धिवान असेल, तर निश्चित माणूस म्हणतो ना, शाण्याचं चाकर व्हावं पण येड्याचं धनु होणी, अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे. त्यांना खरंच त्यांच्या तालुक्याचा विकास करायचा असेल तर प्रशांत मालकासारख्यांचे विचार घ्यावेत, त्यांचा आदर्श घ्यावा. कुठं कमी पडत असेल तर त्यांचा सल्ला घ्यावा. आणि त्यांचे मुख्यमंत्र्याशी अतिशय चांगले संबंध आहेत. तुम्हाला जी कामं होत नाही ती त्यांच्याकडनं करून घ्या, त्यांना नावं ठेवून बसण्यापेक्षा. तुम्हाला तुमच्या तालुक्याचा विकास करायचा तर तुम्ही नावं ठेवून कुणाचा विकास होत नाही. तुम्ही त्यांच्याकडनं सल्ला घ्या, मसुरा घ्या, त्यांचा वशिला लावा. तुम्हालाही माहित आहे त्यांचा वशिला किती आहे. आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही कारभार करा. आज आपण बघतोय पंढरपूरमध्ये अर्बन बँक असेल, पांडुरंग सहकारी साखर कारखाना असेल, इटोपेन साखर कारखाना असेल, उमा विद्यालय असेल, कर्मयोगी संस्था असेल, कर्मयोगी पतसंस्था असेल, खरेदी विक्री मार्केट कमिटी असेल, किती अतिशय चांगल्या पद्धतीनं हे कारभार चाललेले आहेत. त्याचा काहीतरी तुम्ही आदर्श घ्या. त्यांना विरोध करायचा, त्यांच्या पायात पाय अडकवायचा. तुम्ही मार्केट कमिटीला बी विरोध करून बघितला, काय फरक पडला? जनतेने तुम्हाला मान्य केलं का? मग कशी नाही जनता त्यांच्या मागं? माणसं कशी नाहीत त्यांच्या मागं? तुमचं डिपॉझिट राहिलं नाही. प्रशांत मालकावर पंढरपूर तालुक्याचा एक विश्वास आहे, एक कणखर नेता म्हणून. परंतु काही अडचणी मगाशी मी सांगितली तशी समीकरण जातीची पातीची थोडी आडवी येते, त्याचा त्रास होतोय. भविष्यामध्ये ते आम्ही आमच्यासारखे कार्यकर्ते ते निश्चित ते सुद्धा आम्ही बाजूला करून पंढरपूर तालुक्याचं प्रशांत मालकाला एकदा आम्ही आमदार करू, हीच वाढदिवसाला आमची मोठी गिफ्ट असेल. आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांना एक ताकद, एक बळकट आणि एक कणखर नेता म्हणून रुक्मिणी पांडुरंगांना असा आशीर्वाद द्यावा, हीच मी पांडुरंगाच्या प्रार्थना करतो.